36 गुंठे जमीन शिल्लक आहे। अजित दादा आम्हाला या मंचरच्या नगर पंचायत साठी त्या ठिकाणी अद्यावत प्रशासकीय इमारत बांधायची आहे आणि त्याच्यासाठी लागणारा निधी हा आपल्याकडून त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला पाहिजे। हिंदू, मुस्लिम, जैन, दलित, आदिवासी सर्व समाजाच्या कार्यक्रमाच्यासाठी विकासाचा आराखडा आम्ही तयार केलेला। देवेंद्र शेठच्या पुढाकारानं 200 कोटी रुपये खर्च करून जैनांचं तीर्थक्षेत्र त्या ठिकाणी उभं केलं जात आहे। देशातून लोक येणार आहेत मंचरला आणि देशातून ज्यावेळेला लोक येतील त्यावेळेला इथला व्यापार वाढेल, इथली बाजारपेठ फुलेल। ते फुलवण्याचं काम आपल्याला करायचं आहे। आज गोवर्धनचा प्रकल्प असेल, आज मोरड्यांचा प्रकल्प असेल, या सगळ्या प्रकल्पाच्या माध्यमातून आपल्याला हे सगळे कामं करायची आहेत आणि म्हणून माझी तुम्हाला एक सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की आपण सगळ्यांनी, मग मंचरचे नागरिक असतील, तालुक्यातून आलेले नागरिक असतील, सगळ्यांनी उद्याच्या 2 तारखेला आता 2-3 दिवसच राहिलेले आहेत, घराघरामध्ये जाऊन आपल्या महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करायचा। कोणी म्हणेल मी खाली एक मत देतो वर एक मत देतो, ते अजिबात चालणार नाही। दोन्हीच्या दोन्ही मतं हे महायुतीच्याच आपल्या उमेदवारांना त्या ठिकाणी पडली पाहिजेत आणि या आपल्या नगर पंचायतीवर आपला झेंडा फडकला पाहिजे। दादांची बारामती, एकदा दादा आम्हाला तुम्ही वेळ द्या, आम्हाला तुमची बारामती लोकांना दाखवायची। आज बारामती सारखं शहर राज्यामध्ये आणि देशामध्ये सुद्धा नाही आणि हे सगळं दादांच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे। तसंच मंचर आपल्याला करून दाखवायचंय। एवढंच मी या निमित्ताने सांगतो। दादांचं स्वागत करतो, अतुलजींचं स्वागत करतो, सगळ्यांना धन्यवाद देतो, आपली रजा घेतो आणि यानंतर दादांनी आपल्याला मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करतो।